अनेकदा आपल्या कानावर एक गोष्ट येते की जमीन तर आमच्या ताब्यात आहे, पिढ्यानपिढ्या आम्हीच कसतोय. पण 7-12 उतारावर मात्र नाव दुसऱ्याच कोणाचं तरी आहे. आणि ही एक खूप सामान्य पण तितकीच म्हणू शकतो की स्फोटक परिस्थिती आहे. अगदी. तर आज आपण याच गुंतागुंतीच्या प्रश्नाचा सखोल आढावा घेणार आहोत. विचार करा, 2 शेतकरी आहेत, अशोक आणि सुरेश. अशोककडे जमिनीचं मूळ खरेदी खत आहे, पण तो शहरात असतो. आणि सुरेश मात्र गेल्या 20 वर्षांपासून ती जमीन कसतोय. बरोबर. आणि 7-12 उतार्यावर त्याचं नाव आहे. आता जर हे प्रकरण कोर्टात गेलं तर नक्की काय होईल? जमीन अशोकची होईल की सुरेशची? चला, यामागील कायदेशीर डावपेच आणि सत्य समजून घेऊया. आणि हा काल्पनिक वाटणारा प्रश्न महाराष्ट्रातल्या हजारो कुटुंबांचा वास्तव आहे. इथेच ताबा आणि मालकी या 2 संकल्पनांमधला फरक समजून घेणं खूप महत्वाचं ठरतं. हो, लोकांना वाटतं जे दिसतंय तेच खरं. अगदी. म्हणजे जो जमीन कसतोय तोच मालक, पण कायदा याकडे पूर्णपणे वेगळ्या नजरेने पाहतो. आज आपण कायद्याचा तोच दृष्टिकोन उलगडून पाहणार आहोत. चला, तर मग थेट मूळ मुद्द्यालाच हात घालूया. आपल्या उदाहरणात सुरेशचा आत्मविश्वास कशावर आहे? तर 7-12 उतार्यावर असलेल्या त्याच्या नावावर. हो, गावाकडे तर 7-12 म्हणजे जमिनीचं ओळखपत्र मानलं जातं. पण कायद्याच्या जगात या 7-12चं वजन खरंच किती आहे? तो मालकी हक्काचा अंतिम पुरावा आहे का? इथेच सगळ्यात मोठा गैरसमज दडलेला आहे. 7-12 उतारा हा मालकी हक्काचा अंतिम किंवा निर्णायक पुरावा नाही, हे वाक्य पुन्हा एकदा लक्षात घ्या. अच्छा. तो एक महसूल नोंदणीचा दस्तऐवज आहे. त्याचा मूळ उद्देश काय होता? तर सरकारला शेतसारा गोळा करण्यासाठी सोपं जावं आणि पिकांची नोंद राहावी. बरोबर. कायद्याच्या भाषेत याला प्रिझम्प्टिव्ह एव्हिडन्स म्हणजे प्राथमिक पुरावा म्हणतात. प्राथमिक पुरावा हा शब्द ऐकायला जरा जड वाटतोय. म्हणजे नेमकं काय? याला आपण एका सोप्या उदाहरणातून समजावून घेऊ शकतो का? नक्कीच. असं समजा की 7-12 उतारा म्हणजे तुमच्या शाळेचं रिपोर्ट कार्ड आहे. ओके. ते तुमची सध्याची प्रगती दाखवतं, तुम्ही कोणत्या वर्गात आहात हे सांगतं. पण ते तुमच्या जन्माचा दाखला नाही. जन्माचा दाखला म्हणजे तुमची खरी ओळख. त्याचप्रमाणे 7-12 तुमची सध्याची वहिवाट दाखवतो, पण जमिनीची खरी मालकी दाखवणारे कागदपत्र वेगळे असतात. जे त्या जमिनीच्या जन्माच्या दाखल्यासारखे असतात. अगदी बरोबर. प्राथमिक पुरावा याचा अर्थ न्यायालय सुरुवातीला 7-12 वरची नोंद खरी मानेल, पण जर दुसऱ्या पक्षाने म्हणजे आपल्या उदाहरणात अशोकने त्यापेक्षा जास्त भक्कम पुरावा सादर केला तर 7-12चं महत्त्व कमी होतं. ते अंतिम सत्य नाही. वाव, हे उदाहरण एकदम चपखल बसलं. म्हणजे सुरेशचं रिपोर्ट कार्ड म्हणजे 7-12 चांगला असला तरी अशोक जर जन्माचा दाखला म्हणजे खरेदी खत घेऊन आला तर कोर्टाला त्याची दखल घ्यावीच लागेल. मग प्रकरण कोर्टात गेल्यावर न्यायाधीश फक्त 7-12 बघत नाहीत, ते या प्रकरणाच्या मुळाशी कसे जातात? ते एका गुप्तहेरासारखं काम करतात का? तुम्ही अगदी बरोबर शब्द वापरला. न्यायालय एका गुप्तहेरासारखंच काम करतं. ते वरवरच्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. ते मुख्यत्वे 3 महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं शोधतं. आणि यातला पहिला आणि सर्वात महत्वाचा प्रश्न असतो, जमिनीची मूळ मालकी कोणाची आहे? म्हणजे या जमिनीचा कायदेशीर मालक कोण याचा पेपर ट्रेल काय सांगतो? एक्झॅक्टली. आणि हा पेपर ट्रेल कसा तपासला जातो? यात कोणते कागदपत्र सोन्याच्या भावात मानले जातात? यात सर्वात महत्वाचं आणि वजनदार कागदपत्र म्हणजे नोंदणीकृत खरेदी खत म्हणजे रजिस्टर्ड सेल डीड. ओके. हे जमिनीच्या खरेदी विक्रीचा पक्का कायदेशीर पुरावा असतं. याशिवाय जर जमीन वारसा हक्काने आली असेल तर वारसा हक्काचे कागदपत्र म्हणजे आजोबा पंजोबांपासून जमीन कशी आली याचा तपशील. हो. कुटुंबात वाटणी झाली असेल तर नोंदणीकृत वाटणीपत्र, कोणी जमीन दान दिली असेल तर दानपत्र किंवा मृत्यूपत्र. हे कागदपत्र मालकी हक्काचा भक्कम पाया असतात. म्हणजे अशोकच्या बाजूने त्याचं खरेदी खत हा सर्वात मोठा पुरावा ठरेल. अगदी. ठीक आहे. म्हणजे कोर्टाने पहिला तपास केला आणि अशोककडे मालकी हक्काचा भक्कम पुरावा सापडला. पण मग कोर्टासमोर दुसरा प्रश्न उभा राहतो की जर अशोक मालक आहे तर सुरेशचं नाव 7-12वर आलंच कसं? बरोबर. हा तर कथेतील एक मोठा ट्विस्ट आहे. हो ना. आणि हाच न्यायालयाच्या तपासाचा दुसरा टप्पा असतो. 7-12 उतार्यावर नाव चढलं कसं? या प्रक्रियेची न्यायालय सखोल चौकशी करते. म्हणजे सुरेशचं नाव कोणत्या आधारावर नोंदवलं गेलं? हो. यामागे काही चुकीचा फेरफार झालाय का?
म्हणजे तलाठ्याकडून किंवा अधिकाऱ्याकडून नोंद करताना नकळतपणे काही चूक झाली आहे का? किंवा ही चूक नकळत झालेली नाहीये, तर मुद्दामून काहीतरी गडबड केली गेलीये असंही तर असू शकतं. नक्कीच. आणि न्यायालय ही शक्यताही तपासतं. काही फसवणूक झाली आहे का? म्हणजे अशोकच्या अनुपस्थितीचा फायदा घेऊन सुरेशने काही बनावट कागदपत्रांचा वापर करून नाव लावलं आहे का? नावामागे योग्य कायदेशीर प्रक्रिया आहे की काहीतरी गैरप्रकार आहे हे तपासलं जातं. याचं एखादं उदाहरण देता येईल? हो. एका प्रकरणात मूळ मालकाच्या बनावट सहीने एक कागद तयार करून नाव बदलण्यात आलं होतं. पण जेव्हा कोर्टात प्रकरण गेलं तेव्हा मूळ मालकाने हे सिद्ध केलं की ज्या दिवशी त्या कागदावर सही केल्याचं दाखवलं आहे त्या दिवशी तो परदेशात होता. अच्छा. त्याचा पासपोर्ट पुरावा म्हणून सादर झाला आणि सगळा बनाव उघडकीस आला. त्यामुळे न्यायालय खूप खोलात जाऊन तपासणी करते. म्हणजे कोर्ट फक्त कागद नाही, तर कागदामागची कहाणी पण तपासतं. हे खूपच रंजक आहे. हो. आता तिसरा आणि सगळ्यात जास्त गोंधळ निर्माण करणारा मुद्दा, ताब्याचा कालावधी. अशोककडे कागद आहेत, पण सुरेश तर 20 वर्ष तिथे राहतोय, जमीन कसतोय. त्याच्या घामाचं, त्याच्या श्रमाचं काहीच मोल नाही का? कायदा या घाम गाळण्याला काहीच महत्त्व देत नाही का? खूप महत्वाचा आणि तितकाच भावनिक प्रश्न आहे. आणि कायदा याकडे दुर्लक्ष करत नाही, पण त्याचे नियम खूप कठोर आहेत. ओके. इथेच ॲडव्हर्स पजेशन किंवा प्रतिकूल ताबा नावाची एक अत्यंत गुंतागुंतीची संकल्पना समोर येते. न्यायालय तपासतं की जमिनीवरचा ताबा किती वर्षांपासून आहे आणि तो कसा आहे. प्रतिकूल ताबा हे नावच जरा नकारात्मक वाटतंय. याचा नेमका अर्थ काय? तो साध्या ताब्यापेक्षा वेगळा कसा असतो? हो, यातच सगळं सार दडलेलं आहे. प्रतिकूल ताबा म्हणजे फक्त जमिनीत राहणं किंवा ती कसणं नाही. मग काय आहे? जर एखादा व्यक्तीचा जमिनीवर सलग 12 वर्षांपेक्षा जास्त काळ ताबा असेल आणि तो ताबा 3 महत्वाच्या अटी पूर्ण करत असेल, तरच तो मालकी हक्काचा दावा करू शकतो. 3 अटी कोणत्या? पहिली अट, ताबा शांततेत असावा म्हणजे पीसफुल, कोणताही वाद किंवा जोर जबरदस्ती नसावी. दुसरी अट, तो उघडपणे असावा म्हणजे ओपन, लपून छपून नसावा, सगळ्या गावाला माहीत असावा. आणि तिसरी सर्वात महत्वाची अट, तो मूळ मालकाच्या हक्काला डावलून त्याला आव्हान देऊन म्हणजे हॉस्टाईल असावा. हे तिसरी अट जरा जास्तच गुंतागुंतीची वाटते. मालकाच्या हक्काला आव्हान देऊन म्हणजे काय? सुरेशला अशोकच्या घरी जाऊन सांगावं लागेल का की ही जमीन आता माझी आहे? तुम्ही बघा ना, हेच सिद्ध करणं सर्वात कठीण असतं. याचा अर्थ असा की सुरेशला कोर्टात हे सिद्ध करावं लागेल की त्याचा ताबा हा अशोकच्या परवानगीने किंवा मैत्रीच्या नात्याने नव्हता. अच्छा. त्याला हे सिद्ध करावं लागेल की त्याने उघडपणे स्वतःला त्या जमिनीचा मालक म्हणून जाहीर केलं होतं आणि अशोकला हे माहीत असूनही त्याने 12 वर्षात त्याला तिथून हटवण्यासाठी कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही. अरे बापरे. हो, म्हणजे मी 12 वर्ष जमीन कसली की ती माझी झाली, हा एक खूप मोठा गैरसमज आहे. म्हणजे हा कायदा जमीन कसरणाऱ्याला बक्षीस देण्यासाठी नाही, तर जो मालक आपल्या मालमत्तेकडे 12 वर्षांपेक्षा जास्त काळ ढुंकूनही बघत नाही, अशा निष्काळजी मालकाला शिक्षा देण्यासाठी आहे. वाह, हे स्पष्टीकरण खूपच महत्वाचं आहे. म्हणजे हा नियम कब्जा करणाऱ्याच्या बाजूने नाही, तर आपल्या मालमत्तेबद्दल बेफिकर राहणाऱ्या मालकाच्या विरोधात आहे. अगदी बरोबर. हे सिद्ध करणं तर मग खूपच कठीण असणार. अत्यंत कठीण. 99% प्रकरणांमध्ये प्रतिकूल ताब्याचा दावा फेटाळला जातो, कारण लोक सहमतीने, भाड्याने किंवा नातेसंबंधातून जमीन कसत असतात. असा ताबा प्रतिकूल नसतो. तर या सगळ्या गुप्तहेरीनंतर आणि तपासानंतर आता निकालाची वेळ आली आहे. अशोक विरुद्ध सुरेश या सामन्यात साधारणपणे निकाल काय लागतो? कुणाचा पारडं जड ठरतं? याचे 3 संभाव्य निकाल आहेत. पहिला आणि सर्वात सामान्य निकाल म्हणजे ज्या व्यक्तीकडे वैध आणि कायदेशीर मालकीचे कागदपत्र आहेत. जसं की अशोकचं नोंदणीकृत खरेदी खत. हो, निकाल बहुतांशी त्याच्याच बाजूने लागतो, कारण कायदा स्पष्टपणे सांगतो की कागद बोलतात. बरोबर. कायदेशीर कागदपत्र ही केवळ ताब्यापेक्षा खूप जास्त महत्वाची आहेत. म्हणजे पेपर बीट्स पोझेशन. आणि दुसरा संभाव्य निकाल म्हणजे सुरेशसारख्या व्यक्तीचा, ज्याच्याकडे फक्त ताबा आहे पण मालकी हक्काचा एकही कागद नाही, त्याचा दावा बहुतेक वेळा फेटाळला जातो. म्हणजे केवळ मी इथे इतकी वर्षे राहतो या आधारावर मालकी हक्क मिळत नाही. नाही, अजिबात नाही. या भावनिक आधारावर मालकी हक्क मिळत नाही. आणि तिसरी शक्यता जी अनेकदा घडते, समजा अशोककडे खरेदी खत आहे, पण सातबाऱ्यावर सुरेशचं नाव आहे आणि हे नाव तलाठ्याच्या चुकीमुळे चढलं आहे हे सिद्ध झालं.
अशा वेळी काय होतं? ही तिसरी आणि अत्यंत व्यावहारिक शक्यता आहे. जर अशोकने पुराव्यानिशी हे सिद्ध केलं की 7/12वर झालेली नोंद चुकीची आहे, बनावट आहे किंवा फसवणुकीने झाली आहे, तर न्यायालय ती चूक दुरुस्त करण्याचा आदेश देऊ शकतं. महसूल विभागाला म्हणजे तहसीलदाराला तो चुकीचा फेरफार रद्द करून मूळ मालक अशोकचं नाव पुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले जातात. म्हणजे मूळ मालकाने घाबरून जाण्याची गरज नाही. पण त्याला कायदेशीर प्रक्रिया मात्र करावी लागते. ही सगळी माहिती ऐकल्यावर जे श्रोते अशा परिस्थितीत अडकले असतील त्यांच्या मनात एकच प्रश्न असेल की आम्ही काय करायला हवा. बरोबर. कोर्ट कचेरी म्हणजे वेळ आणि पैसा दोन्हीचा खर्च. यातून बाहेर पडण्यासाठी काही व्यावहारिक पावलं आहेत का? नक्कीच आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घाबरून न जाता शांत डोक्याने पावलं उचलणं. पहिलं पाऊल कोणतं? सर्वात पहिलं काम म्हणजे आपल्याकडे असलेले सर्व कागदपत्र गोळा करून त्यांचा अभ्यास करणे. यात 7/12, 8 सर्व जुने नवे फेरफार नोंदी, खरेदी खत, वारस हक्काचे कागद, वाटणीपत्र. हो, जे काही असेल ते सर्व एका फाईलमध्ये लावा आणि तपासा. आणि समजा या तपासणीत असं लक्षात आलं की फेरफार नोंदीतच काहीतरी चूक आहे, तर थेट कोर्टातच जावं लागतं का? नाही, अजिबात नाही. हीच दुसरी पायरी आहे. जर तुम्हाला फेरफार नोंदीत चूक आढळली तर तहसीलदारांकडे ती चूक दुरुस्त करण्यासाठी लीतसर अर्ज करावा. अच्छा, म्हणजे अनेक प्रकरणं या पातळीवरच मिटू शकतात. हो, नक्कीच. तलाठी किंवा सर्कल ऑफिसरच्या चुकीमुळे झालेली नोंद दुरुस्त केली जाऊ शकते. याला रिमिडियल ॲक्शन म्हणतात आणि यासाठी कोर्टात जाण्याची गरज नसते. आणि जर प्रकरण अधिक गुंतागुंतीचं असेल आणि तहसील कार्यालयातून निपटारा होत नसेल तर तेव्हा शेवटचा पर्याय काय? तेव्हा शेवटचा आणि सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे दिवाणी न्यायालयात म्हणजेच सिव्हिल कोर्टमध्ये दावा दाखल करणे. आणि त्यात काय मागायचं? यात मुख्यत्वे 2 गोष्टी मागितल्या जातात. एक म्हणजे डिक्लेरेशन म्हणजेच मालकी हक्क जाहीर करणे. यात आपण न्यायालयाला विनंती करतो की आम्ही सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे आम्हाला या जमिनीचा कायदेशीर मालक म्हणून घोषित करावं. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंजंक्शन म्हणजेच मनाई हुकूम मिळवणे. याचा अर्थ ज्या व्यक्तीने आपल्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवला आहे किंवा त्रास देत आहे त्याला त्या जमिनीत येण्यापासून किंवा कोणताही अडथळा निर्माण करण्यापासून न्यायालयाने रोखावं. सोप्या भाषेत सांगायचं तर त्याच्यावर एक प्रकारची कायदेशीर बंदी घालणे. अगदी. या दोन्ही गोष्टी एकाच दाव्यात मागता येतात. हे म्हणजे आपल्या मालमत्तेसाठी कायदेशीर सुरक्षा कवच मिळवण्यासारखं आहे. तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट अगदी आरशासारखी स्वच्छ झाली आहे की जमिनीच्या बाबतीत कायदेशीर कागदपत्र हेच ब्रह्मास्त्र आहेत. बरोबर. केवळ ताबा असण्याला कायद्याच्या दृष्टिकोनातून खूप मर्यादित महत्व आहे. 7/12 महत्वाचा आहे पण तो अंतिम नाही. खरेदी खत, वाटणीपत्र यांसारखे मालकी हक्काचे दस्तऐवज सर्वात बलवान पुरावा ठरतात. अगदी बरोबर. आणि यातून एक अंतिम विचार पुढे येतो जो केवळ या कायदेशीर मुद्द्यापुरता मर्यादित नाही. आपण आपल्या घराला कुलूप लावतो, गाडीचा विमा काढतो, पण जी आपली सर्वात मौल्यवान मालमत्ता असते म्हणजे आपली जमीन, तिच्या कागदपत्रांबद्दल आपण किती जागरूक असतो? खरंय. आपण मालमत्ता विकत घेतो पण त्यानंतर तिची कागदपत्र कपाटात ठेवून विसरून जातो. ते वेळोवेळी तपासावेत असं आपल्याला वाटत नाही आणि तिथेच चूक होते. त्यामुळे खरा प्रश्न हा आहे की आपण आपले 7/12 आणि इतर जमिनीचे रेकॉर्ड नियमितपणे म्हणजे वर्षातून एकदा तरी तपासून ते अचूक आहेत की नाही याची खात्री करतो का? आपल्या नकळत आपल्या मालमत्तेच्या रेकॉर्डमध्ये काही बदल तर होत नाहीये ना, याबद्दल आपण सजग राहतो का? बरोबर. कारण आज फेरफार नोंदीमध्ये झालेली एक छोटीशी चूक, एक नावाच्या स्पेलिंगमधली चूक, भविष्यात एका मोठ्या आणि खर्चिक कायदेशीर लढाईला निमंत्रण देऊ शकते. कायदेशीर लढाई जिंकण्यापेक्षा ती टाळणे हे केव्हाही श्रेयस्कर.